ते आमच्या काही वारकऱ्यांना अनुभव येतात थोरात साहेब. ते आषाढी यात्रेला पुणे शहर वारकऱ्याचं स्वागत करायला प्रथम क्रमांकावर आहे पुणे शहर. पण त्याच्यात काही नाजूक पेठा आहे बाप्पा. पेठा नाजूक असतात बरं. आणि त्या नाजूक पेठेतल्या एका मावशीनं 10 वारकऱ्यांना विनंती केली, आमच्याकडे जेवायला या की हो. सदाशिव पेठेत गेले 10 वारकरी, पण खडकीचेच होते. आणि ते दिवसभर आवतावर उभे असणारे, 3 भाकरीची न्याहारी बरं का अण्णा, खडकीचे. तिथं गेल्यावर त्या 10 वारकऱ्यांनी त्या मावशीचा स्वयंपाक पाहिला सदाशिव पेठेत. 10 पात्र वाढले विष्णूभाऊ, एकाच लिंबाचे तुकडे 10 केले. हुशार मावशी. सुपारी एवढ्या गोळ्याची चपाती, ग्लुकोजच्या अर्ध्या बिस्किट एवढा शिरा. हे नीट ऐका. लिंबा एवढा भात. आणि मुलांना आपण प्रसाद देतो ज्या चमच्यानं, त्या चमच्यानं भाजी वाढली. बस बस. करा सुरू म्हटल्यावर हे खडकीचे एकमेकाकडे पाहत होते. काय सुरू काय सुरू. आणि टोपलं लाडवाचं घेऊन पंक्तीतून लाडू दाखवत, हवं का हवं का हवं का हवं का. गेली. अरे काहीच नाही पात्रावर, काय खावं. याला पोटभरी नाही म्हणत, पुरे पुरे म्हणाल तो वरी. जेवणाऱ्यानं नको नको म्हणावं तोपर्यंत याचं नाव पोटभरी. ते एक थालीपाक प्रकरण आहे जनाबाईच्या गाथ्यामध्ये. थालीपाक आता सांगतोच, लिंक लागली बरं होऊन जाऊ द्या. थालीपाक त्या प्रकरणाचं नाव आहे थालीपाक. जमलं तर जरूर वाचा. दुर्वास पातला धर्मा छळा वयावनी. 60,000 शिष्यासह आला. आणि ते शंकराचे भक्त होते बरं का दुर्वास. नमः पार्वती पतये हर हर महादेव. जनाबाई लिहितात हर हर शब्द झाला. रात्री 12ला, मी काय थापा मारत नाही, अभंगात आहे तसं सांगतो. हर हर शब्द झाल्यावर पांडव जागे झाले. रात्री 12ला. काय पाहिजे महाराज? भोजन पाहिजे. आता ऋषी दुर्वासा भोजन 60 सहस्त्र खंड्यान्न सांगा. शिष्यासह आले. धर्मराजा चिंतातूर झाले. द्रौपदी म्हणाली भोजन पाहिजे ना, आंघोळा करून या. आंघोळा तयारी होईल तोपर्यंत. हे 60,000 शिष्यासह गेले आंघोळीला. धर्मराज म्हणले काय तयारी. थाळी स्वच्छ धुवून ठेवली. हे बघा, मी निमंत्रण दिलं त्या ऋषीला, तुम्ही 5ही भाऊ सुखानं झोपा, मी बाजं बघून घेते. आणि द्रौपदीनं मोबाईल केला उद्धवराव. कृष्णा धाव रे आला. तोही म्हणला मला काही खायला दे. म्हणले बरं आहे का दुष्काळात तेरावा. ते भाजीचं पान वगैरे. इकडे हा प्रकार, पण तिकडे आंघोळा झाल्या 60,000 ऋषीच्या. आणि तिकडेच मंडप मायावी तयार केला देवानं. तिकडेच मायावी पांडव. ऋषीच्या पंक्ती बसल्या गंगेच्या काठाला 60,000 ऋषीच्या. आणि भीमदादा गदा घेऊन फिरतो. खरकट टाकलं तर खबरदार. जिलेबी टाकली शेंडीला बांधी. भीमदादा भरपूर जेवा, पण उष्ट टाकायचं नाही. हे पांडवांना माहितीच नाही. तिकडे कार्यक्रम चालू झाला. आणि तिथे ऋषींची चर्चा आहे. का रे जन्म गेला रे जेवणात, पण आजच्यासारखं जेवण काय. धर्मा घरचे गोड अन्न. ऋषीची पंक्तीतली चर्चा सांगतो, जनाबाई लिहितात. हे जरूर वाचा तुम्ही.
काय धर्मा घरचे गोड अन्न, कैची आमुची पोटे लहान. ऋषी म्हणतो पोट लहान पडली रे, नाही तर अन्न तर असं जन्मात खाल्लं नाही. काय धर्मा घरच्या अन्नाला चव आहे. दुसरा ऋषी म्हणला पुन्हा जर निमंत्रण आलं तर तयारीनं यायचं. काय तयारी? उदरे सागरा ऐसी करून येऊ धर्मापाशी. हे पंक्तीतली चर्चा. पुन्हा निमंत्रण आलं तर समुद्रासारखी पोट करूनच येऊ जेवायला. एक म्हणला ब्रह्मदेवाचं चुकलं. काय? त्यानं तोंड सामोर दिलं. तोंड वर पाहिजे होतं. मग 10 तरी लाडू खोक्यात ठेवतात तसे डोक्यात भरले असते. जरी माथा असते तोंड, जरी माथा असते तोंड, जरी माथा असते तोंड, जरी माथा असते तोंड. अन्न भक्षितो उदंड, 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 अन्न भक्षितो उदंड. जरी माथा असते तोंड, अन्न भक्षितो उदंड, अन्न भक्षितो उदंड. जरी माता असते पोट, अन्न भक्षितो उदंड, अन्न भक्षितो उदंड. हे पंक्तीतली चर्चा बरं का उद्धवराव. जरी माथा असते तोंड, अन्न भक्षितो उदंड. जनाबाई म्हणतात इतके जेवले, इतके जेवले, एकमेकाला सांगावं लागत होतं. ह्या पंक्तीतला त्या पंक्तीतल्याला सांगायचं तुमची जिलेबी राहिली उजव्या भागाला आहे, उजव्या भागाला. तो म्हणायची तुमची बासुंदीची वाटी राहिली डाव्या भागाला आहे. कारण खाली बघावं इथपर्यंत जेवण झालं होतं. हाय ब्लड लेवलच्या वर ते पुलाला असते 3 अक्षर पायावर. कोणताही पूल नदीवर असला ना HFL लाल रेषा असते तिथं 3 अक्षर हाय फ्लड लेवल. त्याच्यावर जर पुराचं पाणी आलं थोरात साहेब तर ट्रॅफिक थांबवायची असते. बोट घातलं घशात तर बासुंदी लागायची. इतके जेवले HFLच्या वर. जरी माथा असते तोंड, अन्न भक्षितो उदंड. इतके जेवले. जनाबाईचं अजून एक प्रमाण. चंद्री लागली से नेत्रा, आणि कोण सांभाळी ते धोत्रा. जनाबाई एवढं याला म्हणतात पोट भरी. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. जर माग माग आला ना आजी देतो पोट भरी. पोट भरी म्हणजे पुरे म्हणाल तो वरी. इतक्यात चोरीचं घर जवळ आलं. 11:30 वाजले ना, 10:30 जवळ आलं घर. घर जवळ आल्यावर पुन्हा सूचना दिली. बरं का रे पेंद्या वाकड्या बोबड्या सुदाम्या, या घरात चोरीला जायचं आहे. आता तुम्हाला सांगतोय 2 गोष्टी सांभाळा. पहिली गोष्ट गडबड करू नका आणि दुसरी गोष्ट बडबड करू नका. हळू हळूच असे चाल पाहिजे. हळूहळू चाला. हळू हळू चला, हळू हळू चला, चला 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 चला, हळू हळू चला, हळू हळू चला. कोणासीन बोला बोला कोणी कोणासीन
कोणी कोणाशी न बोला आजी देतो पोट भरी आजी देतो पोट भरी हो आजी देतो पोट भरी आजी देतो पोट भरी कोणी कोणाशी न बोला कोणी कोणाशी न बोला कोणी कोणाशी न बोला आजी देतो पोट भरी आजी देतो पोट भरी आजी देतो पोट भरी प्रसंगाला अनुसरून चाल बरं का, नाही तर प्रसंग रडण्याचा असतो आणि चाल भयानक असते. नाही बरोबर द्यायला हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला, गडबड करू नका आणि बडबड करू नका. गडबड करू नका म्हणजे हळूहळू चला, आणि बडबड करू नका म्हणजे कोणी कोणाशी न बोला. तरी चोरीच्या घरात गेल्यावर एका गोपाळानं केलीच बडबड, कारण ते हात पुरेना चोरीच्या घरात रात्री 12ला. मग देवानं सगळे माठ गोळा केले, माठावरी माठ, रचीवन माळी, एकावर दुसरा, दुसऱ्यावर तिसरा, आणि त्या माठावर देव उभा राहिला. ताडी तसे डोळी मोहोरीने, आणि जेव्हा मारला तडाखा तर 5 किलो लोण्याचा गोळा बद्द दिशी पडला. पेंद्याला एवढा आनंद झाला की चोरीच्या घरात आहो हेच लक्षात राहिलं नाही. बडवणी टिरी आनंद, बडवणी टिरी नाचतसे पेंधा, आणि भलिले गोविंदा एकती केली. बोबडं होतं ते. शाबास रे गोविंद्या शाबास, कुठं चोरीच्या घरात. आणि बाकीच्यांना म्हणतं उगल आले बेते, ते बोबडं आहे ना, उगल आले बेते नका कलू गलबला, थांबाला आले गोला लोणिया, थांबाला आले गोला लोणिया, थांबाला आले गोला लोणिया, उगल आले बेते नका कलू गलबला, 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 थांबाला आले गोला लोणियाचा, थांबाला आले गोला लोणियाचा, थांबाला आले गोला लोणियाचा. त्याच्याच भाषेत आहे उद्धवराव. उगल आले बेते चोरीच्या घरात, नका कलू गलबला, थांबाला आले गोला लोणियाचा. याच्या बडबडीनं अख्खं घर जागं झालं, बाकीचे गेले पळून, एवढंच पकडलं. मी असं विचारतो मस्के पाटील, 1 महिना झाला चोरट्यांनी गाव वैतागून सोडलं, जर तो चोर सापडला महिन्यानी पाटील, तर त्याचा शालनं श्रीफळ देऊन सत्कार करतात का? खरं सांगा. तसं हे वैतागलेलं गोकुळ आज सापडला पेंद्या, असा बदडला, बाकीचे गेले पळून, असा बदडला. दुसऱ्या दिवशी गाई चारायला आल्यावर बोले ना, काय झालं रे पेंद्या? जाय बा कितना, आम्ही नाही येत. ते त्याची भाषा. जाय बा कितना, आम्ही नाही येत तुझ्या थंगले बा. काय झालं? काय भेदभाव आहे तुझ्याजवळ? तुमच्या मधीले दलिबा हे एकू, तुम्ही मोठ्या पातलाचा लेकू. ते त्याचे शब्द. मी गरीब आहे. अरे झालं काय सांग ना? पलवा किलवतले लई गोल झाला. ते गाय व्याली म्हणजे कच्चं दूध असते उद्धवराव, आणि ते उकळून त्याला खरवस म्हणतात. खरवस. पण हे बोबडं होतं बाप्पा, याला खरवसच म्हणता येईना. पलवा किलवतले लई गोल झाला, मी दलिबले म्हणून थोलासा दिला. आणि तुला वातले याला काही कळत नाही.
कितना थंबालले थंबाल आपल्या गाई कितना संभाळे संभाळ आपल्या गाई कितना